तारीख 29 मार्च, वेळ संध्याकाळची साधारण 9:30 वाजताची आणि ठिकाण कोणतं आहे? ते ठिकाण पुन्हा एकदा बीड, तालुका गेवराई. गेवराईतल्या एका गावामध्ये सय्यद बादशाह यांचा संदलीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना दोघं जण तिथे आले. त्या दोघांनी भांडायला सुरुवात केली, शिवीगाळही केली असं काही जणांनी तिथल्या फिर्यादीने म्हटलं. आणि त्यानंतर या सगळ्याचं पर्यवसन कशात झालं तर दुसरा दिवस उजाडण्याच्या आधीच म्हणजे 29च्या संध्याकाळी 9:30 वाजताचं घडलं आणि 30 तारखेच्या 12 वाजल्यानंतरच्या लगेचच रात्रीच 2:30 वाजता पर्यवसन कशात झालं तर एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला. जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट केला होता. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, दोघांना ताब्यात घेतलंय. या ताब्यात घेतल्यानंतर तपासात नक्की कोणत्या गोष्टी समोर आल्यात, त्यांच्या मागे एक्झॅक्टली मास्टर माइंड कोण आहे आणि आत्तापर्यंत तपास कुठपर्यंत आलाय, नक्की काय इंटेन्शन या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्या सगळ्या प्रकरणामध्ये अँटी टेररिस्ट स्क्वॉड ATSची एंट्री नक्की कशी झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज रमजानचा दिवस आहे. जवळपास गेल्या महिन्याभरापासून सगळ्यांचे मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू होते आणि त्याच्या एक दिवस आधीबरोबर बीडमधून बातमी येते की एका मशिदीमध्ये स्फोट झाला. बातमी आल्यानंतर साधारण काल दिवसभर ह्या संपूर्ण प्रकरणाची बातमी चालली. पण या सगळ्या प्रकरणात एक्झॅक्टली काय घडलंय हे रिफ्लेक्ट काय करते तर या सगळ्या प्रकरणातली ही एफ आय आरमध्ये काही महत्त्वाचे उल्लेख करण्यात आलेत. त्या उल्लेखानुसार नक्की हे प्रकरण काय आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अजून याच्यामध्ये प्रथमदर्शनी मिसिंग दिसतात आणि मग त्याच्यावरून सुरू झालेले सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्याकडे आपल्याला जायचं आहे. सुरुवात करूयात एफ आय आरपासून. ज्या तारखेचा म्हणजे 29 तारखेचा मी उल्लेख केला त्या दिवशी संध्याकाळी 9:30 वाजताचा हा प्रसंग आहे. या संपूर्ण त्याचं जे पर्यवसन झालं म्हणजे जेव्हा मशिदीत बॉम्बस्फोट झाला ती तारीख 30 तारीख आहे, पहाटे 2:30 वाजता जेव्हा हे सगळं झालं तर 30 तारखेला सकाळी 10:30 वाजता ह्या सगळ्या प्रकरणातली एफ आय आर नोंदवली गेली. आता एफ आय आर समजून घेताना ही गोष्ट केली पाहिजे की दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघं कोण आहेत? त्याचं एक नाव आहे विजय रामा गव्हाणे. कुठला आहे हा? अर्धमसला, गेवराई, तलवाडा, बीड, भारत, महाराष्ट्र, भारत. त्याचं खाली नाव आहे श्रीराम अशोक सागडे. हा पण त्याच गावचा. प्रकरण कोणत्या गावात घडलं? याच अर्धमसला गावात घडलं. इथे कोपऱ्यात एक मशीद आहे ज्या मशिदीमध्ये हे संपूर्ण कार्यक्रम झाला. यातला विजय रामा गव्हाणे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याने रील केलेलं होतं पोस्ट आणि रील काय होतं तर जिलेटिनच्या काड्या समोर दिसत आहेत, तो कुठेतरी अंधारात बसलाय, टॉर्च लाईट आहे आणि तो स्मोक करतो आहे. प्रथमदर्शनी तपासात हे दिसतंय की हा जो स्फोट झाला आहे तो जिलेटिनच्याच कांड्यांनी झाला आहे. जिलेटिनचा स्फोट तिथे करण्यात आला. पण एफ आय आरमध्ये नक्की कशा कशाचा उल्लेख आहे, एक्झॅक्टली काय सुरू आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरांना सुरुवात करूया. रशीद अली हुसेन सय्यद यांनी या सगळ्या प्रकरणात एफ आय आर दिली आहे. ज्या एफ आय आरमध्ये या दोघांचं नाव आहे. आता एफ आय आर काय सांगते की 29 तारखेला संध्याकाळी सय्यद बादशाह यांचा संदलीचा कार्यक्रम होता. त्या दर्ग्याच्या मुजावर म्हणून सय्यद शम्मू दगडू हे काम पाहतात. मुजावर म्हणजे तिथे जे धार्मिक कामं पाहतात सगळी, म्हणजे अगदी आपल्या बोलण्याच्या भाषेत पुजारी एक शब्द जरी आपण म्हटलं तरी त्याला काही हरकत नाही, पण ते सगळीच कामं करतात. सो दर्गाच्या मुजावर तिथे जे होते ते इथे राहतात. दर्गाच्या शेजारी मक्का नावाची मस्जिद आहे. 29 तारखेला रात्री 9:30 वाजता याच ठिकाणी सय्यद बादशाह यांची संदल ह्याची एक मिरवणूक काढण्यात आलेली होती. ती मिरवणूक सुरू झाली. त्या संदलीमध्ये साधारण सर्व समाजाचे लोक सहभागी होतात. आपल्याकडे ग्रामीण भागात ही पद्धत आहे. मी आत्ता खुलताबादला गेलो होतो, मला आठवतं आहे ते सुद्धा खुलताबादमध्ये ज्या 22वे प्रॉफेट आहेत मुस्लिम धर्मामधले, शिराज नावाचे, तर त्यांचेसुद्धा तिथे उरूस निघतो. त्या उरुसाला सगळे हिंदू बांधव तिथे ते काठी धरायला जातात. किंवा आपल्याकडे हिंदू बांधवांचे तिकडे गणपतीची मिरवणूक असते, शिवजयंतीचे असते. हे उत्सव सगळे त्या दर्ग्यावरून समोरून जात असतात. त्यांच्या तिथे जो टॉम बांधलेला आहे त्याच्यासुद्धा समोरून तिथून जात असतात. त्यांनी असं म्हटलं की या सगळ्यामध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात. त्या संदलमध्ये अर्धमसला व आजूबाजूच्या गावातील संदल पाहण्यासाठी सुद्धा लोक येत असतात. आता रात्री संदलच्या दरम्यान आमच्या गावातल्या विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम अशोक सागडे हे संदलीमध्ये मुस्लिम समाजाच्या
समाजाला उद्देशून त्यांनी शिव्या वापरल्या, ज्यांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे। या जातीवाचक शिव्या करून या ठिकाणी तुमचं इथे नक्की काय काम आहे, त्यानंतर हे त्यांना विचारलं। त्यानंतर शिवीगाळ केली आणि मस्जिद नक्की तर कशाला बांधली, ती पाडून टाका नाहीतर आम्ही पाडू असं म्हणत होते, असं FIR मध्ये म्हटलेलं आहे फिर्यादीने। त्यावेळी बाळासाहेब नरहरी राऊत जे माजी सरपंच आहेत, त्यानंतर सय्यद मजहर, सय्यद उस्मान, शेख शफीक, शेख युसुफ या लोकांनी त्यांची समजूत घातली आणि त्यानंतर आम्ही सगळे घरी गेलो। मी स्वतः त्यांनी असं म्हटलं, रात्री 11:15च्या दरम्यान मक्का मस्जिद शेजारी असलेल्या माझ्या शेतात रात्री झोपलो। इथे 11:15 वाजता फर्स्ट सिक्वेन्स संपला। दुसरा सिक्वेन्स सुरू होतो तो 12 नंतर, म्हणजे 29 तारखेचा संध्याकाळ सगळी होते, टेन्शन रिलीज करण्याचा प्रयत्न होतो भांडण झाल्यानंतर। त्यानंतर 30 तारीख उजाडते 12 वाजल्यानंतर। 30 तारखेच्या पहाटे 2:30 वाजता त्या सुमारास मक्का मस्जिदकडून ब्लास्टिंगचा, त्यांना एका स्फोटाचा आवाज आला। ते म्हटलं म्हणून मी जागा झालो। तिथे मी गेल्यानंतर तिथे मी शेख इलाइस शेख यासीन, शेख आरिफ शेख नूर, त्यानंतर शेख रफीक युनुस, सिकंदर शेख लाल, शेख रियाज शेख शौकत असे आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे पाहिलं। आवाजानंतर आम्हाला दिसलं की मक्का मस्जिदीतून बाहेर धूर येत आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्की इथे काय झालं हे समजलं नाही। आम्ही मशिदीमध्ये जाऊन पाहिलं तर मशिदीचे दरवाजे, खिडक्या, पंखे, इतर साहित्य तुटलेलं होतं। मशिदीमध्ये नमाज पढण्याचे मेंबर, त्यानंतर त्याच्यावर ठेवलेली काही धार्मिक पुस्तकं ही अस्ताव्यस्त पडलेली आम्हाला दिसली। आणि त्यावेळी आमच्यासोबत असलेल्या सय्यद मजहर, सय्यद उस्मान याने काही वेळापूर्वी मशिदीजवळून पळून जाताना विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम अशोक सागडे हे पळून जात असताना तिथे पाहिले होते। त्यानंतर विजय रामा गव्हाणे याने त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून, जे काही अकाउंट तिथे नाव आहे ते इन्स्टा ID, त्याच्यावरून स्वतः जिलेटिनच्या कांड्या बांधलेला असलेला व्हिडिओ टाकला होता। आमच्या गावातील सय्यद उस्मान सय्यद याच्याकडून मला ही सगळी माहिती मिळाली। आता त्यानंतर 29 तारखेचा परत एकदा उल्लेख येतो या पूर्ण FIR मध्ये। 29 तारखेचा उल्लेख काय सांगतो तर रात्री 9:30 वाजता, 29 तारखेच्या रात्री 9:30 वाजता ते 30 तारखेच्या 2:30च्या दरम्यान आमच्या गावातील अत्यंत महत्त्वाचा पॅराग्राफ आहे हा। 29 मार्च संध्याकाळी 9:30 ते 30 मार्च पहाटे 2:30 वाजता आमच्या गावातील विजय रामा गव्हाणे आणि श्रीराम अशोक सागडे यांनी सय्यद बादशाह यांच्या दर्गाचे संदल दरम्यान 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित कट करून मुस्लिम समाजाला जातीवाचक शिवीगाळ करून मस्जिद पाडण्याची धमकी दिली आणि यासोबतच जिलेटिनच्या कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। हा संपूर्ण या प्रकरणातला FIR रिपोर्ट। 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक त्यांनी असं म्हटलेलं आहे की या उद्देशाने पूर्वनियोजित कट सगळा करण्यात आला आहे। जर पूर्वनियोजित कट होता तर या सगळ्यामध्ये पूर्वनियोजित कटासंदर्भातली साधारण सेक्शन क्रिमिनल ऑफेन्स असतो एकत्र असल्यानंतरचा, की 120B किंवा आणखी वेगळे सेक्शन्स असतात, त्यातलं स्पेसिफिक सेक्शन्स आत्ता यातलं कुठेच यामध्ये दिसत नाही। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय तर ज्याने फिर्याद दिली त्याने आरोपींना, म्हणजे समजा 2:30 वाजता रात्री हे सगळं प्रकार घडला, 3 गोष्टी आहेत। 29 तारखेची संध्याकाळचं 9:30ची भांडणं, त्यानंतर 30 तारखेची पहाटेचं 2:30 वाजता ज्यावेळी ॲक्च्युली बॉम्बस्फोट झाला ती, आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उल्लेख तो म्हणजे ही FIR ज्यावेळी सकाळी 10:30ला रजिस्टर झाली 30 तारखेला ती। सो 30 तारखेच्या रात्री जेव्हा बॉम्बस्फोट घडला 2:30 वाजता, तिथपासून ते FIR रजिस्टर करण्यापर्यंत सकाळी 10:30 पर्यंत, म्हणजे 8 तासाचा साधारण जर कालावधी आपण धरला तर 8 तासात महत्त्वाच्या गोष्टी काय झाल्यात तर आरोपी कोण आहेत हे आयडेंटिफाय केलंय, ज्याने पाहिलंय, जो फिर्यादी आहे त्यानेच ते आयडेंटिफाय केलं। दुसरं महत्त्वाचं काय, यामध्ये जो आंखोदेखी आहे, म्हणजे यामध्ये सगळ्यात सबळ येणाऱ्या काळात जो पुरावा असेल तो की सय्यद मजहर, सय्यद उस्मान याने मशिदीच्या जवळून हे दोन्ही आरोपी म्हणजे विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांनाही पळून जाताना पाहिलेलं आहे। आता तपासामध्ये याचं जेव्हा क्रॉस व्हेरिफाय केले जातील त्यावेळी टेक्निकल यातले एव्हिडन्सेस असतील, समजा तिथे कोणत्या भागात CCTV आहे तर तिथे त्यांचे उपस्थित दिसत आहेत का, किंवा या दोघांचे मोबाईल पोलीस आता जेव्हा रिकवर करतील तेव्हा ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला त्यावेळी त्याच्या आधीच्या वेळी या दोघांचे एक्झॅक्टली लोकेशन्स काय होते या गोष्टी याच्यातून सगळ्या तपासात समोर येतील। आणि ही गोष्ट क्रॉस व्हेरिफाय केल्यानंतर तिसरा मुद्दा काय तर आरोपी स्वतः जेव्हा स्टेटमेंट देतील, त्यांनी जर या सगळ्यामध्ये स्वतःची कबुली दिली तर मग ते कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी होते ह्या सगळ्या गोष्टी आता इंट्रोगेशनमध्ये समोर येतील। साधारण माझ्या माहितीनुसार 3 तारखेपर्यंत हे आता कस्टडीमध्ये असतील, पण
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातला काय आहे तो असा आहे की यामध्ये BNSचं 298 सेक्शन ॲड केलेलं आहे, जे तुम्हाला सांगतं की तुम्ही डिफेमिंग करता एखादं वर्शिप किंवा एखादं प्रार्थनास्थळ असेल, एखादं मंदिर वगैरे किंवा एनी काइंड ऑफ कोणत्याही धर्माचे एखादे जे चं तुमचं मंदिर मस्जिद किंवा असं कोणतं प्रार्थनास्थळ असेल त्याचा किंवा धर्माचा इन्सल्ट करण्यासंदर्भातले 298 सेक्शन आहे. यातलंच पुढचं BNS 299 लावलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे एकतर आउटरेज आणि दुसरं म्हणजे मॅलिशियस ॲक्ट्स जे आहेत ज्याचं इंटेन्शन अशाच पद्धतीचं आहे की तुम्ही त्याचं तुम्ही इन्सल्ट करताय कोणत्या तरी याचा. त्यानंतर 196 हे सेक्शन BNSचं लागलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही असं स्पीच देताय जे स्पीच डिसहार्मनी प्रमोट करताय. आणि मग सेक्शन BNS 326G वगैरे असे वेगवेगळे सगळे सेक्शन आहेत की याच्यामध्ये आहे की तुम्ही एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स सोबत कॅरी केलं आहे किंवा आणखी कोणते महत्त्वाचे यातले सेक्शन्स असतील तर असे वेगवेगळे सगळे सेक्शन्स या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ॲड केलेले आहेत. किंवा 352 जे असेल ज्याला आपण पब्लिक पीस डिस्टर्ब करणं म्हणतो, पण याच्यामध्ये कुठे अजून ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे आणि दोघांनी पूर्वनियोजित कट केला याचं जे काही या एफआयआरमध्ये उल्लेख आहे तसं अजून ॲड झालेलं सेक्शन कोणतं दिसत नाही आहे. आता महत्त्वाचा मुद्दा तपासाच्या अंगाने यातला सगळ्यात कोणता आहे तर आरोपींचं आयडेंटिफाय होणं, दुसरं महत्त्वाचं ते त्या ठिकाणून पळत गेलेले आहेत हे दिसणं, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर ते ताब्यात आहेत तर इंट्रोगेशन दरम्यान कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एफआयआरसाठीच थांबलो होतो. एफआयआरमध्ये एक्झॅक्टली काय लिहिलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवलं, पण सध्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं वातावरण आहे म्हणजे बघा अबू आझमींना किती सिरियसली घ्यायचं नाही घ्यायचा ज्याचा याचा मुद्दा आहे, पण सत्ताधाऱ्यांमधलेच काही मंत्री आणि सत्ताधाऱ्याशी संबंधित असणारे सत्तेला समांतर चालणारे काही घटक आणि थेट म्हणायचं गेलं तर या सत्तेमध्ये असणारे आमदार, काही खासदार आणि मंत्री महोदय ज्यांना आपण म्हणतो, हेच जर महाराष्ट्रात ज्या सरकारची जबाबदारी महाराष्ट्रात हार्मनी मेंटेन करण्याची, ते सोशल फॅब्रिक मेंटेन करण्याची, तेच जर चिथावणीखोर वक्तव्य देत असतील आणि त्यातून जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर या सगळ्याला नक्की जबाबदार कोणाला धरायचा हा प्रश्न उपस्थित राहतो. आता घडलेल्या घटनेमध्ये ज्या दोघांना पोलिसांनी डिटेन केलं आहे त्या तपासात नक्की काय शोधतं हे पकडणं महत्त्वाचं आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की ATSच्या सगळ्यामध्ये आता एंट्री झालेली आहे. टेररिझमच्या अँगलने या सगळ्याचा तपास पुढे जाईल. फॉरेन्सिक लॅबने तिथून काही एव्हिडन्सेस कलेक्ट केलेले आहेत. काही जिलेटिनच्या कांड्यांसंदर्भातले जे तिथे जिथे बारूद कहा जातं की जे वापरलेलं आहे तर त्याचे काही सबस्टन्सेस तिथे पडलेले आहेत ते त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. आज पण दिवसभर तिथे फॉरेन्सिकची टीम असेल, काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस पुरावे गोळा करेल आणि मग त्याच्यामध्ये जे जिलेटिन त्याने आणलं ते एक्झॅक्टली कुठून आणलेलं आहे, जे विहिरी खणण्यासाठी, खडक फोडण्यासाठी कांड्या वापरल्या जातात त्याचं नक्की त्याला त्या कुठून अवेलेबल झालं आणि ही सगळं मशिदीचं करण्यामागे त्याचं इंटेन्शन नक्की काय होतं. फक्त भांडणच याला कारणीभूत आहे की आणखी काही मोठं कटक कारस्थान यामागे शिजतं आहे आणि जर शिजत असेल तर ते कोणाच्या जीवावर चाललं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात आपल्याला मिळतील. तपास सुरू आहे. पुढे काय होतं आहे इंट्रोगेशन दरम्यान ते सुद्धा तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. तुम्ही मुंबई तक पहा आणि मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यावर तुमचं नक्की काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी कोणते विषय असतील ते पण सांगा, आपण तेही घ्यायचा प्रयत्न करू. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, मुंबई तकसाठी पुण्यावर.